माझे नाव रुचा सुरेश कुमार. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नंबर 2 सोनी. माझा मराठी बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. वेळ दुपारची होती. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घरापाशी आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस बाहेर आला आणि त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले तर त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. सणासचाच पोरगा ना तू, भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ. म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. परत त्या कर्मठ माणसाने झोळी सोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकऱ्या पण घेऊन जा. कसा आणि डोळे फाडून काय बघतोस? चल नी, भिक्षा मागतोय. भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गोऱ्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवान लावली. ती मूर्ती म्हणजे तिच्या आई वडिलांची आठवण. ती हात जोडून रामरक्षा म्हणू लागली की तेवढ्यात तिला जाऊन आली की आपला ज्ञानदादा आला. तिने तिचे रामरक्षा ओळखले आणि आपल्या भावंडांसाठी पानं वाढली. सोपान आणि निवृत्ती दोघेच येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, अरे हे काय, तुम्ही दोघेच? ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाहीये असे म्हणत होता. सोपानाने उत्तर दिले, भूक नसायला काय झालं? थांबा, मीच बोलावते. असे म्हणून मुक्ता उठून खोपट्यात गेली. ते खोपट म्हणजे त्या ज्ञानदादाची एकांत जागा. गपत्र असलेल्या जागेत जेव्हा ते घरी तेव्हा तो जाऊन बसायचा. अगं बाई, दादाची झोळी तर इथेच पडलीये. या झोळीत तर माती आणि शेणाच्या गोवऱ्या कोणा दृष्टाने केल्या असेल बरं हे? म्हणूनच ज्ञानदादा रुसलाय. हे ज्ञानदादा ताटी उघडणारे, ऐकलंस का? चिंता क्रोध मागे चारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साया प्रातजनांचा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे भावे पाणी. शब्दशस्त्र झाला क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मा डोळा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले ते त्याला क्षमा करावी हे तूच सांगतोस ना, आणि आज तूच रागवत बसलायस. अरे असं का रे? झोळीमध्ये माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार. तू का भ्रष्ट होतोयस? अरे जिथे शेत उगवते तिकडे तळ असायचेस, जिकडे फुलं फुलतात तिकडे काठी फुलवायचीस, जिकडे केवडा फुलतो तिकडे नाग निघायचेस. असं रे काय दादा? सरचोट जरी आधीसारखं धाव झालं तर आपण संतांनी पाण्यासारखं शीतल असायला नको का ज्ञानदादा? कोणी दातांनी चिपचवली कोण बत्तीशी मोडतं काय? या ओरमट लोकांमुळे सर जगावर तर रुसायचं. तुम्हाला असायचं मंडळीनंतर म्हटलं जगाला सांगायला हवं ना ज्ञानदादा? हे मी सांगायला हवं का ज्ञानदादा तुला? दमले रे मी, पाय दुखलं रे माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही का रे? विसरणारे राग, क्षमा कर त्या लोकांना. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या दिवदुबळ्या लोकांसाठी दार उघड. अंधारात साथ पडणाऱ्या समाजासाठी दार उघड. ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दार उघड. तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघडा. ताठी उघडा ज्ञानेश्वर, ताठी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वकल्याणासाठी खाली बसलेलं साप ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. त्यांच्या आयुष्यातील मुक्ताने काळभूर केला होता. ते पळत येऊन त्या दारात असलेल्या छोट्या मुक्ताईला उचलत घेत म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धार करते झाली आहेस. मला संतांच्या ठाई असलेल्या स्नेहरुग्णांची आठवण करून दिली आहेस. आता मला विश्वकल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच ना, मुक्ताने ज्ञानेश्वरांना अध्यात्मिक जीवनात प्रत्यक्ष कसं जगावे हे दाखवून दिले. आपणही सर्वजण मुक्ताईकडे मागणी मागूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् मा पूर्यात्. धन्यवाद.